श्री गौरी गणेश महिला संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेळीत संपन्न। आधुनिक काळात महिला आर्थिकदृष्ट्या मजबूत झाल्या पाहिजेत। महिला सबलीकरणाच्या माध्यमातून सुसंस्कृत कुटुंब घडवत चांगले समाज घडवण्याकडे महिलांनी लक्ष दिलं पाहिजे। या हेतूने गौरी गणेश महिला सोसायटीची स्थापना करण्यात आली। सर्वांच्या मागणीनुसार लवकरच जवळच्या पट्टणकुडी, कुन्नूर व नसलापूर या ठिकाणी संस्थेची आणखी 3 शाखा आपण उद्घाटन करणार आहोत, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा सौ अश्विनी मगदुम यांनी दिली। त्या संस्थेची 6वी वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावरून बोलत होत्या। संस्थापक अध्यक्ष नगरसेवक अभयकुमार मगदुम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेस महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। पुढे बोलताना सौ मगदुम यांनी महिलांसाठी स्थापन केलेल्या या संस्थेत एकूण 439 सभासद असून 4,73,000 रुपयांचं शेअर भांडवल आहे। 6,08,61,000 इतकी ठेव असून विविध बँकांमध्ये 3,29,00,000 गुंतवणूक केली। वाहन खरेदीसाठी संस्थेकडून 2,81,63,000 कर्ज वितरण केलेले असून संस्थेस अहवाल सालात 3,81,000 रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष अभयकुमार मगदुम यांनी दिली। सर्व संचालक मंडळ व सभासदांच्या मागण्यानुसार या महिला संस्थेच्या नुकत्याच 2 शाखा नव्याने सुरू केल्या। शिवाय लवकरच पट्टणकुडी, कुन्नूर व नसलापूर येथे संस्थेच्या शाखा विस्तारित कामकाज सुरू आहे। यापुढे संघाच्या प्रगतीसाठी सर्वांचं सहकार्य अपेक्षित असल्याचं सांगितलंय। संस्थेच्या मुख्य कार्यनिर्वाहक चांदबी मुजावर यांनी नफा तोटा अंदाजपत्रकाचं वाचन करून मंजुरी मिळवली। यावेळी उपाध्यक्ष सुजाता पाटील, संचालिका शोभा हवले, प्रीती पाटील, आशाराणी पाटील, विनयश्री बसनवर, जास्मिन मुजावर, रेवती पाटील, मीनाक्षी रोड, उषा पाटील, लक्ष्मी कांबळे, कलावती खोत, श्रुतिका वसवाडे, सावित्री शिरदवाडे, सरोजिनी मगदुम, विद्या पाटील, सुषमा मगदुम, सरोजिनी फिरगन्नावर, प्रियंका वठारे, सुनीता सनदी, छबुताई माळगे, शाहीन मकानदार यांच्यासह शिरगाववाडी, नागराळ, गळतगा शाखेच्या संचालिका, सभासद उपस्थित होते।